राजाराम वॉरियर्स चौडे क्रिकेट संघासाठी कामी येईल. नेमकं या मॅच मध्ये काय घडेल? सुरुवातीच्या सत्रात कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र बदल होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक वेंगुर्ल्यावरून दाखल झालेले योगेशजी परब यांचा गोड आवाज आपल्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतो. धन्यवाद. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. धन्यवाद अमोलजी. धन्यवाद जय सर. मेगा फायनलचा सामना एका बाजूने घरच्या मैदानावर ज्या क्रिकेट संघाने दबदबा आपला ठेवलाय, नितेश राहुलची फटकेबाजी तब्बल 18,000 पेक्षा जास्त बक्षिसा तो मानकरी झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलसाठी हॅलो सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. कर्णधार बस ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव, चाणाक्षर नटलेला कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय गोपाळ भट्टा. नॉन स्ट्रायकर एंडला हल्लीच्या मोसम मैदान फलंदाजी माध्यमातून सुंदर कामगिरी करणारा, अष्टपैलू कामगिरी करणारा आपण बघायला मिळतो. एका बाजूला रोहन लोणे आणि गोलंदाज मालिकवर गोलंदाज सुरुवातीच्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटक गोपाळ भट्टाच्या विरोधात गजानन सुरेश सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर जोरकस पद्धतीचा फटका गोपाळ भट्टाचा, मोठा फटका फसलाय. काय झेल पकडलाय कॅच ऑफ द डे. डीजे थँक्यू डीजे. जे झेल पकडलंय जवळ जवळ 15 ते 20 पावलांच्या अगदी धावत गेला. हंसिका स्पोर्ट कडून 500 रुपयाचं मार्गदर्शन झालं आणि झेल पकडलेल्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे कार्तिक लोहार. आपल्याला बघायला मिळतोय गोपाळ भट्टासाठी जो फटका होता षटकारासाठी गेला. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. माझा हॉटेलचा ओळख सहभागी अण्णा परब स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालं. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानबंध व्हा. पहिल्या चेंडूवर अप्रतिम हे शब्द पण अगदी प्रेक्षकांच्या मुखवट्यातून बाहेर पडले आपसुक, कारण झेलत तसं पकडलंय. ज्यावेळी आपल्या गावामध्ये खेळत असताना मेगा फायनलचा सामना आपल्या गावातील सपोर्टर्सची ऊर्जा आणि ती ऊर्जा घेऊन तो धावला मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट स्कोअर लेग कडे डीप स्कोअर लेग पर्यंत आणि नेत्र दीपक पद्धतीचं झेल टिपल्याने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. लतेश आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंगचा फटका लतेशचा डीप पॉइंट लेगला केलाय. षटरक्षकांची शरद आहे. चेंडू या ठिकाणी अडवण्यात धन्यता मानलाय आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहे. फायनल मध्ये प्रत्येक षटकारासाठी परागजी शिरोडकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. दोन्ही संघांसाठी हे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. परागजी शिरोडकर धन्यवाद. पुन्हा एकदा बैठक केली. पुन्हा एकदा शॉर्ट स्कोअर लेगच्या डोक्यावर आता चेंडू थांबत नाही आहे. चेंडू गेलाय सर सीमारेषेबाहेर षटकारासाठी बघायला मिळालाय. सरपंच षटकार. सरपंच चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम अनेक मान्यवरांची मंडळी या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळते. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 8 टप्पा धावपलकावर. पुन्हा एकदा शॉटम पुलचा फटका लतेश साळगावकरच्या बॅट मधून डीप स्कोअर लेगला दमदार शानदार क्रॅकिंग षटकार. थँक्यू डीजे. तसे दशावतार कलाप्रेमी ग्रुपचे सर्व अन्नगेडेकर यांच्याकडनं नक्कीच टोपण न्यायच्यासाठी पारितोषिक आलंय. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय कॅचसाठी. नक्कीच प्रेक्षकाने ज्याने कॅच पकडलाय त्याने देखील येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. थंडाची बॉटल हंसिका स्पोर्ट व दर्शन कमळे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक देखील लागले. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांसाठी जो कोण
झेल पकडेल त्याच्यासाठी नक्की ते पार्थोशी देखील घेऊन जायचंय ओव्हर टू कॉम्बॉक्स. 14 धावा धावपल कबर समोर टाकलेला चेंडू कबरच्या डोक्यावरून केलाय. गौरेश कबीर चेंडू शर्यत बघायला मिळते. चेंडू अडवण्यात धन्यतानं मांडलाय. परतीची फेक येईपर्यंत एकीर धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येने 2 या धावसंख्येनं सांघिक धोपल कबार 16 धावा धावपल कबार. गोपाळ भट्टाचा पहिल्या चेंडूवर आघात झाला होता. कार्तिक लोहारनं काय झेल टिपलं. गोपाळ माघारी परतला आणि त्यानंतर मात्र लतेश साळगावकर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका खेळायचा होता. तो पण माघारी परतला. त्याची फटकेबाजी हे संपुष्टात आले राजाराम मौर्याचं. तावडी क्रिकेट संघासाठी आपण पाहतोय 2 गडी बाद धावपलकावर बघायला मिळतोय. 16 धावा धावपलकावर. थँक्यू डीजे. तसेच कार्तिक लोअरसाठी अजून एक पारितोषिक येते ते कॅचसाठी नक्कीच महेश अणसूरकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय टोपण याच्यासाठी नक्कीच ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होत 16 धावा धावपलकावर 2 मोहरे गारद झाले आहेत. थोडासा आकोट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला जायचंय. कव्हरच्या डोक्यावरून फटका टोळवा मनजोगा फटका लतेश साळगावकरचा संपुष्टात आहेत. गडी बाद झालाय तो राजाराम मौर्यास. तळवडे क्रिकेट संघाचा दुसरा लतेश माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मोठ्या फटक्यांसाठी त्याची खासियत मगाशच्या सामन्यामध्ये एक हाती झुंज देत त्यानं आपल्या फलंदाजीनं सुरुवातीला धावांचा डोंगर रचला. तो दाजी दुरत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाजी बारीकवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. संघाचा प्रामुख्यानं गोलंदाजी करणारा रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे सज्ज आलाय गोलंदाजीला. रोहनच्या विरोधात पहिला चेंडू बघायला मिळाला. थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेरचा होता. लेग ब्रेक बघायला मिळाला. बॅकफुटला जायचंय. अपरकटचा फटका खेळायचा होता. रोहन लोणेला डॉट बॉल. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या बदल्या मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. माई माऊली रेडी विपक्ष राजाराम मौर्य तळवडे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आणि थोडासा नितेश राहुल दुखापत आहे आणि पुन्हा तो पडलाय लढलाय. कारण गावासाठी क्रिकेट खेळत असताना जरी मी दुखापतग्रस्त असलो तरी माझ्या गावासाठी माझ्या गावाच्या टीमसाठी मी 100% योगदान देणार हे इरादे स्पष्ट केले मैदानाच्या आतमध्ये नितेशनं. बॅकअप होईपर्यंत 3 धावा बघायला मिळत आहेत आणि 3 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बदलला जातोय. 19 धावा धावपलकावर. अजून एका टोपण नक्कीच पारितोषिक येते तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक येते कॅच साठी. नवील न्यूजेकर यांच्याकडनं 200 रुपये तब्बल पारितोषिक येते नक्कीच टोपणसाठी. गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळतोय तो वेगानं गोलंदाजी करणारा रेडी एक्सप्रेस आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूनं शिरोड वासियांच्या अनेकदा फलंदाजीनं मन जिंकले आपल्या केरवाडीचे मन जिंकले आहेत असा तगडे फटकेबाजी करणारा दाजी दुरत मैदानाच्या आतमध्ये रेडी एक्सप्रेसच्या विरोधात. गती परिवर्तन अपरकटचा फटका दाजीचा फसला होता. ओमकार वेगानं चेंडूपर्यंत आलाय. परतीची वेग करतो एकच बनेल. काय क्षेत्ररक्षण केलंय घरच्या मैदानावर घरचं रसिका प्रेक्षकांच्या समोर एक सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख गोलंदाजी ही माय माऊली रेडी क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळते. 20 धावा धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिला डॉट बॉल त्यानंतर 3 धावा नंतर 1 धाव. हा लेखाजोगा गौरेश कांबळेच्या षटकाचा बघायला मिळतोय. स्वीजिटचा फटका खेळायचा होता. वेगानं टाकलेला चेंडू बघायला मिळाला. हे चेंडू ज्यावेळी बॅटला स्पर्श होतो टायन सावध देऊन जातात पण आत्मघातकी फटक्याचं विवरण रोहन लोणेच्या चेंडू पैतून रोहनला थांबावं लागेल सावरावं लागेल डाव आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत खराब चेंडूंवर आक्रमण करावं लागेल कारण रोहनकडे क्षमता आहे मोठे फटके चोरवण्याची. समोरील टाकलेला चेंडू रोहन लोणेच्या बॅट मधून गगनाला गवसणी करणारा लॉक ऑनला चेंडू उडवलाय. दमदार क्रॅकिंग षटकार.
सरपंच चषक 2026 चा क्रिकेट रणसंग्राम 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक हरीफ बघायला मिळतोय. नो मॅच डॅमेज चेंडू आणि त्यानंतर रोहन लोणीच्या बॅट मधून धडाधड फटकेबाजीला सुरुवात झाली. रेडी एक्सप्रेसच्या विरोधात 4 या धावसंख्येनं प्रति षटकामध्ये 15च्या सरासरीनं धावफलकावर 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या बदल्यात. जल्लोष सरपंच चषकाचा 2026 सरपंच चषक रेडी गाव आपल्याला बघायला मिळतोय. अजून एक रेडी गावचा सुपुत्र अगदी कमी वयामध्ये ज्यांना आपल्या गोलंदाजीनं फलंदाजीनं गावाबरोबर व्यावसायिकरित्या खेळताना बघायला मिळालाय. फिरकी जादूगार ग्लेन सज्ज झालाय. ग्लेनच्या विरोधात दाजी टप्पा चेंडू खाली राहिला. आडव्या बॅटनं पिक करायचं होतं दाजीला. बॉलला डीप मिड विकेटला. एकीने धावसंख्या आपण पाहतोय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 31 धावफलकावर. फिरकीचा जादूगार आहे. सेमीफायनलच्या मॅच साठी थोडंसं नव्हता पण मेगा फायनलच्या मॅच साठी महत्वाच्या सामन्यासाठी ग्लेनची वर्णी लागली गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ग्लेनच्या विरोधात रोहन लोणेसाठी फटका फसलाय. डीप मिड विकेटला झेल टिपलाय. एक षटकार एक चौकार मारलेला रोहन बॅक टू द पॅव्हलियन. क्रिकेट संघ संकटात असतो. संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे सर्व शिरोडावासियांच्या केरोडीवासियांच्या नजरा असतात स्टार अक्षय या नावाने संबोधला जरा. अक्षय घाटवळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत पण हुशाराईने करणारी गोलंदाजी. फिरकीचा जादूगार अनेक मोठमोठे खेळाडू नंदन आपल्या फिरकीच्या जादूगारीनं अनेक कित्येक वेळा मैदानात नाचवला. असा रेडी गावचा सुपुत्र अगदी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये मिळालेली सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावलं. रेडी गावाच्या गावासाठी खेळत असताना ग्लेन फर्नांडिस सज्ज झाले गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. का केलं ग्लेनचं कौतुक आणि कौतुकाचा वर्षाव करत असताना कॉमेंट्री बॉक्स मधून माझं जे कौतुक होत आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण वाटलं मैदानामध्ये ग्लेनने प्राप्त केलं आपल्या गोलंदाजीनं. फिरकीचा जादूगार फिरकी गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय घाटवळकडे आशा अपेक्षा होत्या. तो 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. हॅट्रिक ऑनचा चेंडू. या चेंडूवर जर हॅट्रिक केली तर ग्लेनसाठी सन्मानी आमचे जवळचे मित्र प्रथमेश कामत साहेब यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. बैठक बघायला मिळाली आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक झेल सोडलाय आणि ग्लेनला होतो पारितोषिक तब्बल 2,000चं आणि चौकारासाठी गेलाय. आज ग्लेनला नशिबाची साथ होती पण क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाही. जयेश सर हे झेल टिपायचे असतात. झेल महत्वाचे असतात. कॅचेस विन द मॅचेस. या अगोदरचा अस्तित्वात नसलेला झेल बनवला आणि साधा सोपा झेल सोडला. यालाच म्हटलं द क्रिकेट. भावकीत कंदाल आहे सध्याच्या घडीला त्याचमुळे असं चित्र पाहायला मिळालंय. हो इथे मात्र फटका चांगला केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका केला. डीपला प्रोटेक्शन येत आहे परंतु इथे मात्र चूक झाली आहे. थोडस जर पाहायला गेलं तर फंबल झालेत आणि या परिस्थितीचा फायदा उठवायला गेला. 2 धावा आलेत. चांगली गोलंदाजी होते परंतु फलंदाजी देखील तेवढेच ताकदीची होते आणि फायनल जसा पाहिजे प्रेक्षकांना तसा देखील होतोय. सर काय म्हणाल? 37 धावफलकावर आता चेंडूने त्या क्षेत्ररक्षकाची पाठच धरायला सुरुवात केली आहे. डीप फाईन लेगला
स्वीजिटचा फटका फसलाय. गजानन वेगाने चेंडू असं नो मॅच चेंडू एकच मेल दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. 2 पण बनलायत. या 5 षटकात जर 55-60 डबा बनले तर सामना रोमांचक असेल. कारण दोन्ही क्रिकेट संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे एक गाव एक संघ पदवीवरचे तगडे क्रिकेट संघ आहेत आणि या सरपंच चषकामध्ये खेळताना बघायला मिळत आहे परस्परां विरोधात. 39 धाव फलकावर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्पर्धेदरम्यान ताई मांजरेकर साहेब यांचं देखील आगमन होते. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावर आपण त्याचा स्वागत सन्मान त्या ठिकाणी करतो आहोत. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये उर्वरितच्या 2 ओव्हरसाठी जर पहिल्या दिवसापासून सुंदर समालोचन केलंय. अजून एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा आवाज आपल्याला बघायला मिळतो. रेडी गावचा रितेश अणसुरकर आमच्या मायक्रोफोनवर जोडला जाईल. नमस्कार, सुस्वागत आम सगळ्यांचं पुन्हा एकदा रेडी गावात. मी रितेश अणसुरकर सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. चाललेला सामना आपण पाहतोय मेगा फायनलचा. रेडी विपक्ष राजाराम वॉरियर्स तळवड्या 2 संघादरम्यान चाललेला सामना. अंतिम 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय मैदानावर. स्ट्राईक एंडवरती दाजी दुरत नॉ स्ट्राईक एंडवरती निखिल गावडे पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजी मार्गवरती आपण गोलंदाज पाहतोय. अक्षय राणे हा गोलंदाज सज्ज असेल. सांघिक धावसंख्या नक्कीच 39 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका हलकेच काउंट केला. समोरच्या टोलवला. 2 क्षेत्ररक्षक तैनात असतील. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न धोक्याची घंटा पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. धोक्याची घंटा नक्कीच निखिलसाठी. तिसऱ्या पंचांना नक्कीच इशारा दिलाय. पंचांकडनं पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांना व्यस्त केलंय मैदानावरती. नक्कीच एक धाव घेतली होती. दुसऱ्याचा प्रयत्न धोक्याची घंटा नक्कीच वाजली निखिलसाठी. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये येस OUT निखिल गावडे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदान देखील पाहायला मिळालाय. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न नक्कीच चांगल्याटी आलाय. निखिल गावडे माघारी परतलाय मैदानावरती. नवीन फलंदाज साहिल घाटवळ आलाय मैदानावरती. नक्कीच या खेळाडू देखील प्रभावित केलंय. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने या खेळाडूची देखील चर्चा ही पाहायला मिळते मैदानावर. आज कामगिरी करावी लागेल. मेगा फायनलचा चाललेला सामना आपण पाहतोय. सरपंच यशक रेडी 2026 हा चाललेला थरार. स्ट्राईक एंडवरती आता मात्र दाजी दुरत सज्ज असेल. गोलंदाजी मार्गवरती त्याच्याच समोर अक्षय राणे हा देखील सज्ज असेल. सुरेख फटका पुन्हा एकदा ग्राउंड लगतचा चेंडू फटका पाहायला मिळाला. समोरच्या टोलवलाय. ग्लेन फर्नांडिस आलाय स्क्रीनवरती. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवण्यात नक्कीच यशस्वी ठरलाय. एक धाव मिळाली. एकेर धाव्याने सांघिक धावसंख्या 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अक्षयकडनं पाहायला मिळाले. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी नक्कीच मोठ्या पदकांपासून जकडून ठेवणारी गोलंदाजी अक्षयकडनं पाहायला मिळाले. आता मात्र स्ट्राईक एंडवरती नक्कीच पाहायला मिळेल साहिल घाटवळ. नक्कीच या फलंदाजाकडनं देखील बहुतांश वेळा मोठे फटके पाहायला मिळाले. पण आता देखील ही कामगिरी करावी लागेल त्याला आपल्या संघासाठी. मोठा फटका साहिलच्या बॅटमॅन उडवलाय. फटका फसलाय की षटकार हे पाहणं शेष. झेलबादची संधी. अरे गौडा आला एक स्क्रीन वरती. झेल टिपलाय. साहिल घाटवळ बॅक टू द पवेलियन. 30 आपण पाहतोय अनुभवतोय सरपंच चषक 2026 हा थरार. त्याचं पारितोषिक पाहायला गेलं तर 61,888 रुपये व चषक. तसंच पुरस्कृत माननीय सरपंच रामसिंग उर्फ भाईराणे पुरस्कृत. तसंच द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं 35,288 व चषक पुरस्कृत माननीय सरपंच रामसिंग उर्फ भाईराणे यांच्याकडून पुरस्कृत. तसे प्रत्येक सामनावीर ट्रॉफी आपण पाहिली. सदा स्पोर्ट्सचे मालक सनंद दुरी यांच्याकडनं पुरस्कृत. त्याचे टी शर्ट देखील SSS स्पोर्ट्स शिरोडा योगेश परब यांच्याकडनं पुरस्कृत झाले. जाऊया मॅच कडे. नवीन फलंदाज सौरभ हा आलाय मैदानावरती.
सुरेख फटका ऑन साईडला सजवलाय. स्क्वेअर लेगच्या चेंडूचा प्रवास पाहायला मिळेल. एक धाव नक्कीच टोपण आलाय स्क्रीनवर. परतीची फेक पाहायला मिळाले. एक धाव नक्कीच मिळाली या फटक्यावरती आणि एकेरी धावेने नक्कीच सांघिक धाव संख्येत भर पडली आहे. सांघिक धाव संख्येचा जर विचार केला, सांघिक धाव संख्या 42 धावा धाव फलकावरती. नक्कीच फायटिंग टोटल स्कोर आपण मैदानावरती पाहू शकतो. 42 धावा आतापर्यंत जोडल्या आहेत. राजांवरीय तळवडे संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना गोलंदाजी मार्गवरती अक्षय राणे सज्ज असेल. खराब चेंडू पाहायला मिळाला. थोडं दिशाहीन चेंडू मैदानावरती पंच दोन्ही समांतर करून चेंडू अवंतर असल्याचे खूण करता नक्कीच पाहायला मिळते. अवंतर धाव आली आहे आणि या अवंतर धाव्याने नक्कीच सांघिक धाव संख्या 43 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळते. थोडंसं खराब चेंडू पाहायला मिळाला अक्षय कडनं, परंतु स्ट्राईक एंडवरती आता देखील सज्ज दाजी धुराज. मगाच्या सामन्यात मोठे फटके त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले होते, परंतु आता जखडून ठेवले अक्षयने मैदानावरती पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला. मिस टाइम फटका, बॅट सुटली हातात ना. एक धाव नक्कीच मिळेल त्या ठिकाणी. प्रीतम शिरोडकर त्या ठिकाणी पाहायला मिळतील क्षेत्ररक्षक. एक धाव नक्कीच मिळेल. बॅट नक्कीच सुटली हातात. फटका देखील फसला. झेलबाची संधी होती. झेल सुटलाय मैदानावरती. नक्कीच चेंडू नोमेन्स लँड मध्ये पाहायला मिळाला. तदनंतर एकेरी धाव आणि या एका धावेने सांघिक धाव संख्येत बल पडलाय. 44 धावा या धाव फलकावरती. यस, खास जर पाहायला गेलं तर मुंबईहून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत दीपेशजी राहुल सर. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्यांनी मगाच्या नितेशच्या बॅटिंगसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले. सर आपलं देखील या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आहे. स्ट्राईक एंड वरती सौरभ ताकदवर फटका ऑन साईडला सजवलाय. चेंडूचा प्रवास मिडॉनच्या दिशेने पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक घेतोय त्या ठिकाणी ग्लेन फर्नांडिस पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली. पंचांचा इशारा नो चेंडूचा आलाय. मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. अक्षयकडनं थोडीशी चूक झाली आहे. चेंडू परत टाकावा लागेल अक्षय राणेला. खराब चेंडू पाहायला मिळाला. नो चेंडूचा इशारा पंचांकडनं. नक्कीच अतिरिक्त एक धाव, नक्कीच 2 धावा या गणल्या जातील आमच्या धाव फलकावरती आणि या 2 धावांनी सांघिक धाव संख्या 46 धावा या धाव फलकावर. त्याचबरोबर दाजी आरेकर सर यांच्या माध्यमातून देखील बक्षीस आले. अक्षय राणे याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आज बक्षिसांची वर्ष होती सर, काय म्हणाल रितेश सर? नक्कीच सर, बक्षिसांची वर्ष, कारण आमच्या रेडी गावचा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न, सेलबाची संधी, गोट्या राणे ऑन स्क्रीन पाहायला मिळते, परंतु नक्कीच फ्रीडचा चेंडू होता. अक्षराने थोडीशी चूक केली होती या अगोदरच्या चेंडूवरती. नक्कीच नाहीतर दाजी धुराद्याला माघारी परतावं लागलं असतं, परंतु दाजीला जीवदान देखील भेटले. आता नक्कीच अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल मैदानावरती. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानावर. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला, सांघिक धावसंख्या 47 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम सामना आपण पाहतोय, मेगा फायनलचा चाललेला सामना. मायमाऊली रेडी विपक्ष राजाराम वॉरियर्स. तळवडे क्रिकेट संघ या 2 संघांमध्ये ही रंगलेली लढत आपण पाहतोय. सरपंच चषक रेडी 2026 तरार पर्व तिसरे. थँक्यू डिझे. ग्लेन फर्नांडिस आलाय गोलंदाजी मार्गवरती. नक्कीच या खेळाडू काही प्रभावित केलं आपल्या नावासोबत. नक्कीच या रेडी गावाचं नाव देखील त्यांनी 7 समुद्रापार नेले आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती. या टेनिस क्रिकेटच्या पटलावर तो ग्लेन फर्नांडिस आलाय गोलंदाजी मार्गवरती. फिरकीचा जादूगार पहिल्या चेंडूवरती, सेलबाची संधी, दाजी धुरात साठी नक्कीच धोक्याची घंटा. प्रीतम शिरोडकर आला स्क्रीनवर, सेल टिपलाय, दाजी धुरात बॅक टू दी पवेलियन. डिझे थँक्यू डीसी. मला वाटतंय प्रीतम शिरोडकरने आज स्वप्नातली झेल पकडली आहे. टाळ्या त्यांच्यासाठी एकदा जोरदार होऊन जाऊ द्या. आज स्टेटस लागवला जाईल. वर्षानंतर, खूप वर्षानंतर आज झेल टिपलेला पाहायला मिळालाय. जबरदस्त झेल. वा, इथे थोडस स्माइल खूप काही सांगून गेले स्पर्धेदरम्यान. सर, झेल नंतरचं सेलिब्रेशन तुम्ही बघितलंय का? झेल नंतरचं सेलिब्रेशन खूप काही सांगून जातं या सामन्यात. निश्चितच आज त्या सेलिब्रेशनचे स्टेटस लागवले जातील. रोनाल्डो नंतर या सेलिब्रेशनचा नंबर यांचाच आहे. नक्कीच नवीन फलंदाज आलाय मैदानावरती. दाजी धुरात माघारी परतलाय, स्वस्तात माघारी परतलाय. 5 धावाची एक फटकेबाजी त्यांच्याकडे पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानावरती मितेश आलाय. ऑन साईडला सजवला एक ताकदवर फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी डीप वर नाही येतोय. परतीची फेक पाहायला मिळते. पुन्हा एकदा धोक्याची घंटा. खराब परतीची फेक थोडीशी पाहायला मिळते. यष्टीरक्षक थोडीशी चुकतो. खराब बॅकअप
गजानन सुरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. त्याचा फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. नक्कीच एक धाव आली होती परंतु थोडीशी खराब गचा क्षेत्ररक्षक बॅकअप खराब पाहायला मिळाला. त्याचबरोबर एकेर धावेचं रूपांतर हे दुहेरी धावेत केले. 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडलाय. सांघिक धावसंख्या 3 धावांनी धाव फलक पुढे सरकले. 50 धावा. आता मात्र सौरभच्या बॅटमॅन फटका फसलाय की झेल सुरेख क्षेत्ररक्षण ठिकाणी पाहायला मिळतंय मैदानावरती. अडवल्या धावा. 2 धावा येतील या फटक्यावरती. काही उंच फटका पाहायला मिळाला. नक्कीच उंची जास्त होती परंतु लांबी कमी. रेडी एक्सप्रेस त्या ठिकाणी सज्ज होता. नक्कीच षटकर अडवलाय. 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील या चेंडूवरती. 52 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक मोठा फटका टोनचा प्रयत्न सौरभ कडनं पाहायला मिळाला परंतु फिरकीचा जादूगार आहे समोर. चेंडूला वळवलंय, वळण दिले, बोट फिंगर रोल केली आहेत आणि नक्कीच चेंडूला वळवलंय. चकवा दिलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची गणना आमच्या धाव फलकावरती पाहायला मिळाले. क्लेन फर्नांडिस पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढे सरसावता एक मोठा फटका टोलचा प्रयत्न सौरभ कडनं. फटका फसलाय. झेलबाची संधी. अरे गौडा ऑन स्क्रीन. झेल टिपलाय. सौरभ बॅक टू द पवेलियन पाहायला मिळेल. नक्कीच एक मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न सौरभ चांगलटी आलाय. सौरभ बॅक टू द पवेलियन. ठीक आहे. रोहित प्लस सौरभ आलाय मैदानावरती. एक धाव मिळाली आहे. ओव्हर झाली. एकीच पहिल्या इनिंगचा केस समाप्त झालाय परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले रेडी संघाकडनं. मायमाऊली संघाकडनं. नक्कीच चल पड़े अब रुकेंगे नहीं, हार के डर से रुक झुकेंगे नहीं, हौसले चाहे कितने भी हमारे बुलंद हो, मंजिल हमारी अब रुकेगी नहीं. नक्कीच मायमाऊली संघ सुरेख गोलंदाजी चांगली इनिंग पाहायला मिळेल. नक्कीच रेडी संघासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. स्वतःच्या गावात स्पर्धा भरवली आहे. रेडी सरपंच चषक आणि अंतिम सामन्यात रेडी संघ दाखल झालाय. नक्कीच एकदा रेडी संघासाठी आणि तसेच राजराम वॉरियर्स संघासाठी देखील खूप खूप टाळ्या. आणि मी रितेश अणसुरकर तुमची रजा घेतोय या स्पर्धेदरम्यान आणि मला या स्पर्धेदरम्यान समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल रेडी गावाचं देखील खूप खूप धन्यवाद, आभार मानतोय. आणि नक्कीच सरपंच चषकाचे देखील खूप खूप आभार मानतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो. थँक्यू. आपण अनेक मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत तर केलेलंच आहे. मात्र जे प्रत्यक्ष मैदानावरती गेले 5 दिवस आणि युट्यूबच्या माध्यमातून जे असंख्य प्रेक्षक गेले 5 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या सर्व सुज्ञ क्रिकेटच्या जाणकार प्रेक्षकांचं सरपंच चषक 2026 संपूर्ण रेडी गावच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एकदा प्रेक्षकांना विनंती आहे प्रत्येकाने आपल्यासाठी आणि सरपंच चषकासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करूयात. यस. अतिशय रंगतदार अशी ही क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. रेडी गावचे लोकप्रिय सरपंच ज्यांनी अनेकांच्या मनामध्ये राज्य केलंय, लोकांमधून प्रत्यक्ष निवडून आलेत आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून ते विराजमान झालेत रेडी गावामध्ये, रेडी ग्राम सचिवालयामध्ये. यस. सामन्याला सुरुवात होते. रेडीकर सज्ज झालात काय फायनल साठी? एकदा जोरदार टाळ्या आणि थोडासा आवाज होऊन जाऊ द्या. तुमचा आवाज नाहीये, रेडीकरांचा आवाज होऊन जाऊ द्या. पहा तिकडे येतोय, भोंगे वाजलेत. आता खरा माहोल तयार झालाय. निश्चितच फायनल आहे, मेगा फायनल आहे. ही सरपंच चषकाची स्पर्धा आहे, अभिमान मानाची स्पर्धा. आणि या अभिमानाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये रेडी संघ इतिमध्य फायनल मध्ये दाखल झालाय. घमासान युद्ध सुरू झालंय. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. मायमाऊली रेडी आणि त्यांच्या विरोधात आहे तो म्हणजेच
राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, दोन बलाढ्य संघ आणि या दोन बलाढ्य संघांमध्ये द्वंद्व रंगतय. विजेसारखी तलवार चालून गेला, निर्दळ्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नकाने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवानीही ज्याला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यस, सुरुवात झाली युद्धाला. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. इथे जर पाहायला गेलं तर मिड विकेटला फटका केलाय, सिंगल आले तोपर्यंत. प्रत्येक षटकारासाठी केतनजी पिळणकर सर यांच्या माध्यमातून कॅश प्राइस आले, 500 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल. चांगला फटका केलाय, पहिलं षटक घेऊन आलंय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजेच निखिल. पहिलं चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. त्यानंतर पुन्हा एकदा मिड विकेटला इथे मात्र जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय. सिंगल आले तोपर्यंत सिंगलने धावसंख्या इथे मात्र 2 या आकड्यावरती झाली. आणि आपल्याला पाठला किती करायचंय हे देखील महत्वाचं आहे. 54 धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कमी वाटते धावा, परंतु कमी नाही आहेत, कारण का मास्टर माइंड खेळाडू हा देखील आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेलखाली आले आले आणि फलंदाज केले बॅक टू द बेवलेंड. टीजे थँक्यू. गावडे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत आणि त्यांनी पहिली विकेट मिळवली आहे. गजानन सूर्याजी यांच्या विकेट आल्या. त्या दरम्यान एक मोठा धक्का बॅटिंग टीमला. 54 धावांचा पाठलाग करत असताना माय माऊली रेडी क्रिकेट टीम. यस, विकेट आली. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेदरम्यान प्रत्येक जण एन्जॉय करतोय. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर जिगरी बॉईज यांचं देखील जर पाहायला गेलं तर खूप कौतुक करावं लागेल. जिगरी बॉईज क्रिकेटला इथे जर पाहायला गेलं तर तो आनंद लुटताना पाहायला मिळतोय. पहा, निश्चितच त्यांचा आवाज आता मात्र ऐकायला आलाय. जिगरी बॉईज तुमचं देखील सरचे स्वागत आहे. कॅमेरामन फोकस करायचंय जिगरी बॉईज असं थोडस ते का आपल्या कमिटीला जे सपोर्ट करताय त्यांच्यावरती देखील. ओहो, थोडा जिगरी बॉईज टाळ्यांचा गजर, थोडासा हात दाखवा. यस, हीच आहे ती जिगरी बॉईजची टीम. आपण मॅच कडे देखील जातोय. चांगली मॅच रंगली. ओहो, बॉडी रोल केली, फटका खेळायचा होता. स्क्वेलेकच्या डोक्यावरून फटका सजवता आला नाहीये. ते प्लॅन होतं, ते प्लॅन इथे मात्र मध्येच राहिलंय आणि या चेंडूवरती धाव आलं नाहीये. तर सर, ही 54 धावसंख्या काय वाटतं तुम्हाला? ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल? नक्कीच मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, कारण फायनलच्या सामन्याचं एक प्रेशर वेगळा असतो. त्यामुळे ज्या 10-15 धावा कमी वाटतात त्याचं अंतर या प्रेशरमध्ये नक्की पूर्ण होईल. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, मोठा फटका टोलवाय, सैराज इथे फसलाय. सिंगलच मिळेल, लेग बायचं सिग्नल येतं आणि एकने धावसंख्या मात्र बदलली आहे. 3 धावा फलकावरती आहे. 54 धावांचं लक्ष आहे. लक्ष जरी एवढं मोठं नसलं तरी सोपं नाहीये. खूप चांगली इथे फलंदाजी करावी लागेल. सपोर्ट नक्की आहे माय माऊली क्रिकेट टीमला. घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानावरती खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, चेंडू हवेत आहे. अजून एक विकेट येण्याची शक्यता. अक्षयच्या गोदीमध्ये अजून एक विकेट. मैदानामध्ये आउट झालाय. राहुल राणेचा केस संपला. विकेट नंबर 2 डाऊन. एक्सपिरियन्स असणारा गोपाळ भट्टाने नाणेफेकी जिंकली आणि त्यानंतर त्याने बॅटिंग करणं पसंत केलं. हा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, कारण त्याला माहिती आहे ज्या वेळेला सूर्य अस्ताकडे जाईल त्यावेळेला मोठी धावा बनवणं, मोठे फटके येणं उघड होईल आणि हा अनुभव बोलतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकणं देखील खूप इम्पॉर्टंट होतं. मात्र तरी देखील सामना सोडलेला नाहीये. माय माऊली रेडीचा क्रिकेट संघ सहजासहजी हार मानणारा नाहीये. यावेळेला नक्कीच त्यांच्या बाजूने एक मोठी फाईट पाहायला मिळेल आणि अजून कोण यायचं बाकी आहे? यस, कोण येणं बाकी आहे? याच रेडीचा बाहुबली येणं देखील बाकी असणार आहे. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर गोट्या राणे यांच्याकडे देखील प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे आणि अशा सिच्युएशन मधून तो देखील कित्येक वेळेला गेला. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, तेजस पडवळ. व्यक्तिगत पहिलं संघाचं दुसरं षटक. फटका हवेत, चेंडू पाहायला मिळाला. एकच जावी ते मिळेल. मोठे फटके येत नाहीयेत, बॉल साईड होत नाही. आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर
कमी धाव संख्या अजूनपर्यंत पाहिला मी ते पहिल्या षटकात फक्त धावा आल्या त्या 3 आणि त्या दरम्यान 2 विकेट्स देखील आले, त्यामुळे एक वेगळा दबाव इथे बनवलाय राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट संघाने, ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. मात्र दुसऱ्या बाजूला घरच्या प्रेक्षकांची मिळालेली साथ माय माऊली रेडी क्रिकेट टीमला अजून पुढे घेऊन जाईल का? शॉर्ट बॉल पुढे आले, बॉल मागे गेलाय, चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय, रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केलंय. 140 किलोमीटरच्या वेगात जलद गती गोलंदाजी करत असताना तेजस पडवळ मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली आहे. 5 विकेट्स हॉल या खेळाडूने मिळवले, सामन्यावेळेचा किताब देखील पटकवला. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र खोदून काढला गेलाय, लॉंगॉनला इथे मात्र फटका केलाय, सिंगल आली आहे. पाच सर जर पाहायला गेलं तर अभ्यास करून गोलंदाजी केली जाते, जेव्हा पुढे आले ग्लेन बॅटिंग करण्यासाठी आणि त्यानंतर एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू टाकलाय आणि जी लेंथ होती ती मागे खेचली आणि त्यानंतर एक वेगवान चेंडू. याच प्रकारे आपल्याला फलंदाजाचा स्टान्स ओळखणं देखील गरजेचं असतं आणि गोलंदाज होणं सोपं नाहीये आणि तुम्हाला अभ्यास करावा लागतो. फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतायत, कशा प्रकारे तो आक्रमकता दाखवणार आहे, कोणत्या क्षणी दाखवणार आहे आणि या सर्वांचा अभ्यास करून तुम्हाला एक सर्वोत्तम गोलंदाज होता येतं. नक्कीच गोट्या राणेचा यावेळेला अप्रतिम फटका, चेंडू स्ट्रेट आहे, फटका ग्रेट, बॉलने घेतली बाउंड्रीची भेट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक यू डीजे. जब तक गोट्याने सांगितलंय काय फरक पडतो, मी आहे ना, मी सामना जिंकून देऊ शकतो. गोट्या स्ट्राईकला तयार, समोर आहे अनुभवी गोलंदाज. याही वेळेला आउटपिच बॉल, त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रेक्षक गॅलरी मध्ये. क्या बात है, क्षेत्ररक्षकांच्या हाताला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आलाय, अप्रतिम टोला दिलाय. प्रत्येक सिक्सर साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज पराग शिरोडकर यांच्याकडून आहे आणि जर षटकारांची हॅट्रिक केली तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक करेल का? ऑप्टिकच्या बाहेर बॉल डिलिव्हर केलाय, दबाव साफ जाणवतोय गोलंदाजावरती आणि टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 18 धावा फलकावरती आहेत, पाठलाग करायचा आहे 54चा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 5 षटकांची लढत. सागर राणे यांच्याकडून गोट्या राणे यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॉलर तयार. ओ हो, क्या बात है, स्विंग अँड मिस, बॉल गेलाय यष्टिरक्षकाच्या दिशेने, डॉट बॉल, टिंब चेंडू पाहायला मिळतोय. मिस केलंय इथे, बॉलला चांगली लेंथ इथे वापरली आहे, कमबॅक केलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती असणाऱ्या तेजस पडवळने टीमची धावसंख्या थांबली आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 54 धावांचा पाठलाग करत असताना माय माऊली क्रिकेट संघ रेडीचा राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 18 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 36 ची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा. यस, 18 चेंडू 36 म्हणजे दुप्पट परिश्रम या मॅच मध्ये आपल्याला घ्यायचे देखील आहेत. तर ही मॅच महत्वाची आहे कारण का चॅम्पियनचं स्वप्न आपण कित्येक दिवस आधी पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता मात्र पूर्तीकडे जाणार आहे. त्यासाठी आपल्याला या मॅच मध्ये लढायचं देखील. गोट्या राणे यांच्या प्रत्येक षटकारासाठी नवनीतजी परब यांच्याकडून 500 रुपये असतील. ओहो, ग्लेनने देखील सांगितलंय गोट्या तू मारतोस तर मी का कमी पडू. इथे मात्र ग्लेनच्या बॅट मधून आलाय हवाई सफर. 6 धावेसाठी टाळ्यांचा गजर झालाय आणि डीजेचा आवाज देखील वाढतोय. आणि जय सर, त्यानंतर जिगरी बॉईचे जे सगळे सहकारी आहेत ना, 200 रुपयांसाठी धडपड किती चालू आहे बघा. यस, जिगरी बॉईज पहा 200 रुपयासाठी इथे मात्र लढताना आणि त्याचबरोबर थंडाची बॉटल देखील आहे सर. निश्चितच त्यासाठी किती 8 तास आहे पहा. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कव्हर पॉइंटला फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा इथे मात्र धाव फलकावरती आले. 2 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 26 आलेत म्हणजे 28 ची अजून देखील गरज आहे. नक्कीच आता मात्र मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय. दोन्ही बाजूने प्रयास जारी आहेत, लेकिन आज पता चलने वाला है कौन किस पे भारी है. फिलहाल प्रयास दोनों तरफ से जारी है. अगुण टप्प्याचा बॉल यावेळेला ड्राईव्ह केले, कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाला. फेकी देखील झाली आहे, मात्र 2 धावा टीम साठी वाचवू शकले नाहीयेत. दुहेरी धावांची लहर है. फिलहाल रेडी के इस प्रतियोगिता में क्रिकेट का खेल है जारी. अब जल्द पता चलने वाला है कौन है किस पे भारी.
लगेचच तुमच्या समोर आता मात्र याचं उत्तर येणार आहे. 2 ने धावसंख्या पुढे गेली आहे. 28 धावा, अजून 26 धावांची आवश्यकता. बॉलर तयार, बॅटर देखील तयार. रिव्हर्स साठी मी ते केलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, उलटा खेळलेत दोन्ही बॅटर एकाच एंडलेत. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. दोन्ही बॅटर एकाच दिशेने आहेत. दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती आलेत, त्यामुळे धडक झाली आहे. विकेट आली आहे. गोट्याचा खेळ इथे संपला. आता मात्र जबाबदारी वाढली आहे ती फलंदाज ग्लेनची. ताळमेळ नाहीये, कॉलिंग नाहीये, त्यामुळे ग्लेनला या सामन्याची सूत्र हातामध्ये घ्यावी लागतील. मात्र दुसऱ्या बाजूला सूत्र फिरवणारा खेळाडू कोण आहे, तर तो आहे गोपाल बट्टा. त्याची रणनीती काय असेल या मॅच मध्ये, कारण त्याच्याच छत्रछायेखाली ग्लेन खेळलाय, तो घडलाय आणि त्याचाच चेला गोपाळ बट्टाचा चेला मैदानामध्ये आहे. आज गुरुच्या विरोधात कशी कामगिरी ते होणार आहे ते देखील पाहावं लागणार आहे. यस, आज चिल्ला पडेगा गुरु पे भारी आहे, तसंच चित्र पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर बनवले गेल्यात 28-26 ची आवश्यकता अजून देखील आहे. या मॅच मध्ये लढावं लागेल आपल्याला, माहीत होऊन चालणार नाहीये, इथे लढायचंय आपल्याला, कारण का आपल्याला जिंकायचं देखील आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी चाललेत, परंतु प्रयत्न ज्यांचे अतिरिक्त पाहायला मिळतील तो जिंकणार आहे या मॅच मध्ये. 14 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता आहे. बॉलर तयार, शॉर्ट बॉल टॅप केलाय. एकच धाव आतापर्यंत मिळेल. शॉर्ट मिड विकेटला बॉलला थांबवलंय. दुसऱ्या धाव्याची शंका समाप्त केली आहे. सिंगलने स्ट्राईक बदलली आहे. ग्लेन नॉन स्ट्रायकिंग येईल. स्ट्राईकला आता मात्र फलंदाज अक्षय राणे तयार होईल. अक्षयला आता मात्र एक मोठा उत्तुंग फटका इथे खेळावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 29 धावा, 25 ची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ बाकी. बॅटची कट घेतली, फ्लाइंग स्लिपला यावेळेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. जिसका है चेहरा खूबसूरत, नाम है दाजी दुरत. बॉलला स्टॉप केलंय. सिंगल मिळेल. सिंगलने षटक क्रमांक 3चा खेळ संपला. सुरुवातीच्या 18 चेंडू मध्ये धावा आले 30 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 24 ची आहे गरज. राजाराम वॉरियर्स तरुणे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये माय माऊली रेडी क्रिकेट टीमला 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. यस, 12 चेंडू 24 ची आवश्यकता. दुप्पट परिश्रम इथे मात्र घ्यायचे आहेत. मॅच चांगली रंगली. प्रेक्षक देखील आवर्जून मॅच पाहतायत, का तर इथे घरचा संघ आहे आणि 12 मध्ये त्यांना 24 बनवायचे आहेत. स्वप्न पूर्ती होईल का आज ते देखील सांगताय. आज माय माऊलीला निश्चितच आज पुन्हा एकदा साकडं घालूया, आपला संघ आज पुन्हा एकदा जिंकू दे आणि त्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. प्रत्येक जण दुआ करतोय माय माऊलीला आणि तिचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर निश्चितच हे संकट देखील पार होईल आणि तिचाच आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा लढताना पाहायला मिळत आहेत. मॅच जबरदस्त आहे. 12 मध्ये आवश्यकता 24 ची आहे. नक्कीच 12 चेंडू 24 ची गरज. सामना आता एका वेगळ्या वर्णावरती आलाय. सरपंच चषक 2026 चा खेळ तुम्ही पाहताय. सरपंचांच्या पाठीमागे आपण सगळेच जण खंबीरपणे उभं राहा, कारण एक चांगला व्यक्तिमत्व, चांगली व्यक्ती सरपंच पदावरती विराजमान आहे. लांब यावेळेला पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या दिशेने, मात्र यावेळेला ताकद थोडीशी कमी पडली आहे. मिड विकेटला सापडलाय. फलंदाज आली आहे विकेट. महत्वाचा विकेट हातामध्ये आलाय आणि फलंदाज अक्षय राणेचा खेळ इथे संपला. विकेट देखील आली आहे. समीकरण आहे 11 मध्ये 24 ची गरज. थँक्यू जे. तो आलाय प्राईड ऑफ रेडी. तो आलाय. एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करूयात त्या खेळाडूसाठी ज्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेत. क्या बात है. जबरदस्त खेळ इथे व्हावा लागेल. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद द्यावे लागतील सदा स्पोर्ट च्या शॉपला. नक्की अवश्य भेट द्या. सदाजी धुरी त्यांच्याही मनापासून धन्यवाद. जे चॉकलेट बॉय आहेत, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे. अनेक ट्रॉफ्या त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित रत्नागिरी, कोल्हापूर, वेंगुर्ला, मुंबई, पुणे या परिसराबरोबर कताय, दुबई आणि त्याचबरोबर कर्नाटक, गोवा पर्यंत ज्यांच्या ट्रॉफ्या पोहोचल्या. रेडी गावचं नाव त्याने देखील रोशन केलंय. नक्की अवश्य भेट द्या सदा स्पोर्टच्या शॉपला. धन्यवाद. स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार. नितेश राहुल बाहुबल्ली रेडीचा आलाय. तो आज मन जिंकेल का. मागच्या सामन्यात तर जिंकलेत. प्रत्येक सामना वेगळा आहे. और पिच बॉल हवेत बॉल लॉंग ऑफ ला आली विकेट.
शून्यावरती माघारी परतलाय. पिछले मैच का हीरो इस मैच में 0. डीजे थँक्यू डीजे. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे ओनर विकास जी गावडे सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं सर यायचं व्यासपीठावरती. युवा उद्योजक विकासजी गावडे आपण देखील मुख्य मंचावरती यायचं. 2 बॉल मध्ये 2 विकेट्स मिळवल्यात. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज साहिल घाटवळ. चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. या खेळाडूने प्रभावित केलंय, जबरदस्त कामगिरी केली या खेळाडूने. गोलंदाजी जबरदस्त आणि म्हणूनच आज संघ षटकाराच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दर्शन कांबळे यांच्याकडून. मात्र प्रेक्षकांना विनंती, आपण झेल घेणार आहात तो सीमारेषेच्या बाहेर घेणार आहात याची काळजी घ्या. जर आतमध्ये येऊन घेतला तर 5000 रुपयांचा दंड देखील केला जाईल. बोलर तयार. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सटिक लाईन त्याने लेन मधून बॉल एस्ट्रेक्स गोपाळ बट्ट्याच्या दिशेने डॉट. सर इथे जर पाहायला गेलं तर निश्चितच गोपाळ बट्टा एक जर पाहायला गेलं तर एक जर पाहायला गेलं तर एक हुशार आहे आणि त्याला माहिती आहे कशा प्रकारे लढायचं आहे. आणि सुरुवातीला आपण म्हणत होतो की रेडी संघ इथे मात्र विजयी होईल, परंतु त्यानंतर सूत्र बदलवली या खेळाडूने. 9 चेंडू 24 ची गरज. बॉलर बॅक ड्राईव्ह केले. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये थांबवले. बॉलला धाव येणार नाहीये. काय स्पेल, काय गोलंदाजी होतीये. साहिल घाटवळची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट नक्की करा साहिल घाटवळ साठी, ज्याने पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट केलंय, सामन्याला बदलवलंय. आणि तोच खेळाडू मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. जिंकलेली मॅच कोणताही खेळाडू येऊन खेळू शकतो, मात्र तो खेळाडू आवश्यक असतो जो प्रतिस्पर्धी संघाच्या खिशामध्ये हात घालून सामना खेचून आणतो. बॉलर तयार. फुल टॉस. गोइंग अँड गॉन. यस फुल टॉस आला आणि तो षटकार देखील आला आणि तोच सांगतोय देर लगेगी मगर अंधेरा अटेगा जरूर, दिल ने चाहा है तो हासिल होगा भी जरूर. आज हालात मुश्किल है तो मायूस मत होना, थोडा सब्र रख, दोबारा सवेरा होगा जरूर. इथे जर पाहायला गेलं तर एक विजयाची ठिणगी पेटवली. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. पाहायला मिळेल, आईट चेक केली जाईल, तो षटकार आहे का ते देखील पाहायला जाईल. षटकार जरूर आहे, परंतु त्यानंतर 9चा चेंडू येईल का हे देखील पाहायला जात आहे. पाहायचं आहे. सर्व काही या चेंडूवरती अवलंबून असणार आहे. या चेंडूवरती एक नवसंजीवनी मिळणार आहे आणि इथे निर्णय आलाय. इथे फक्त षटकार आहे. षटकार आलाय म्हणजे समीकरण बदललंय. 36 म्हणजे 18 ची आवश्यकता अजून देखील आहे. चेंडू किती आहेत? 7 मध्ये 18. 7-18. जबरदस्त. बॉलर तयार. बॅटर तयार. शॉर्ट बॉल वरती आलाय. लॉंग स्टॉपने बॉल वेगात चाललाय बॉर्डर लाईनच्या दिशेने. वरची कडा घेतली आहे. 2 धावांची लहर पाहायला मिळाली. तिसऱ्यासाठी निघालेत, मात्र थांबवले. फक्त 2च धावा इथे मिळतील. समीकरण बदललंय. 6 बॉल 6 चेंडू 16 ची आवश्यकता. 8वा सेमी फायनलचा सामना 16 चीच गरज होती. आणि सामना कोण जिंकला होता? रेडी जिंकला होता. रेडी. थोडासा आवाज होऊन जाऊ द्या तुमचा, त्याशिवाय मॅच जिंकणार नाहीयेत आपण. थोडासा आवाज होऊन जाऊ द्या. तुमचा आवाज कमी पाहायला मिळालाय आणि म्हणूनच कुठेतरी चित्र बदललंय. आता येतोय आवाज. प्रेक्षकांमधून आवाज यायला सुरुवात झाली. गोपाळ बट्ट्याच्या अनुभवाचा कस आता मात्र लागेल. शेवटचं षटक. सामन्याचा विजेता कोण हे सांगणारं षटक. सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ तयार. या सामन्याचा विजेता कोण हे सांगणारं षटक घेऊन या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. जबाबदारी तेच घेतात ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते. स्ट्रायकिंग एजला बॅटर तयार. ग्लेन, ज्याच्याकडे अनुभव आहे. ग्लेन तयार. बॅटची कडा. लेग स्लिपले बॉल बॅकवर्ड करून वळलाय. एकच धाव इथे पाहायला मिळेल आणि धावबाद करण्यासाठी गोपाळ बट्ट्याने चालाकी दाखवली आहे. मात्र चेला आलाय स्ट्राईक वरती. अजून सामना संपलेला नाहीये. विकेट आली आहे. मात्र 5 चेंडू मध्ये अजून 15 ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 15. सरपंच चषकाची स्पर्धा आवडले का?
आवाज होऊन जाऊ द्या. काय रेडीकर आवाजच येत नाही तुमचा. नाही आवडले सरपंच. पुढच्या वर्षी जरासं योगदान जरासं जास्त द्यायला लागेल. आवाज येत नाहीये आपला. निश्चितच नाही आवडले. स्पर्धा सर्वांना आवडली. जबरदस्त स्पर्धा आहे. अप्रतिम स्पर्धा आहे. आता जिंकण्यासाठी आवश्यकता कितीची आहे? समजा जर जिंकला बॅटिंग टीमने म्हणजे रेडी संघाने जर सामना जिंकला तर मोरिया ग्रुप गावथळवाडी यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. 5 चेंडू 15 ची गरज आहे. या बॉलवरती सामना कुठे जाईल कुठे जाईल. गेलाय गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. ओहो काय षटकार आलाय. जबरदस्त टाळ्यांचा गजर झालाय. आता मात्र जिंकण्यासाठी 4 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. मॅच जबरदस्त रंगली आहे. टाळ्यांचा गजर फटाक्यांचा आवाज खूप काही सांगून जात आहे. आता 4 मध्ये 9 पाहिजे. 4 चेंडू 9 धावांची गरज. ग्लेन सहजासहजी सामना सोडत नाहीये. हार मानायला तयार नाहीये. गुरुच्या विरोधामध्ये चेला या ठिकाणी लढताना दिसतोय. तो लढलाय. सामना जिंकून देईल का? मॅरेथॉन खेळी ग्लेन करेल का? आज त्याच्या नावाची चर्चा होईल का? 4 मध्ये 9 ची गरज. यावेळी आउटपिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये अक्षय. त्याची परतीची फेकी आली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेटचं पतन. एकच धाव. 3 चेंडूंचा खेळ. 8 ची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा. थोडस डीजे मास्टर आग लावू द्या. जरासं होऊ जाऊ द्या सुमधुर संगीत. टेंगू डीजे. या अगोदर जो षटकार ठोकला आणि त्यासाठी सीमारेषेच्या बाहेर ज्याने झेल टिपलाय टोटल 700 रुपयांचं पारितोषिक आहे. हंसिका स्पोर्ट यांच्याकडून 200 रुपये. दर्शन कांबळे यांच्याकडून 500 रुपये आणि एक थंडा बॉटल गोट्याची राणे यांच्याकडून. यस यासाठी केला होता 8 तास. शेवटचा दिस गोड व्हावा. 1 वर्षाची मेहनत आणि त्या मेहनतीवर ओहो आता काय होणार? काय 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 जेल सोडलाय. जेल सोडलाय. जेल सोडलाय. आहा जेल सोडला गेलाय. निश्चितच थोड्या वेळासाठी बिपेनच्या गोळ्या जरूर लागल्या होत्या. ओहो काय मॅच रंगले. काय मॅच रंगले. जेव्हा जेल सोडला तेव्हा कुठेतरी श्वास अटकलेला श्वास सुटला. जबरदस्त. जरा सरपंचांकडे तरी बघा. सरपंचाचा चेहरा बघा. ओ सरपंचासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मेहनत 6 ची गरज. जे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते आता उठून उभे राहिलेत. जे उभे होते ते आता मात्र टाचेवरती उभे झालेत. जे टाचेवरती उभे होते ते अंगठ्यावरती उभे झालेत. जे अंगठ्यावरती उभे होते ते नखा आणि ते सेलिब्रेशन बघा. क्या बात है. वैभव कामत सर यांच्याकडून 25,000 रुपयांचं पारितोषिक. नंदकुमारजी मांजरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आज ज्या नावाचा डंका होतोय रेडी गावामध्ये चर्चेमध्ये राहणार नाव रेडी गावचा सुपुत्र ग्लेन फर्नांडिस. तो नडला तो लढला.
यावेळेला त्याने जिंकून दिलं, त्याने मन जिंकली, सामना जिंकला. नक्कीच कोणीतरी म्हटलं देखील आहे, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून या तर नजर